जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासनाला हुडकोकडून CSR अंतर्गत 6 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यात रुग्णवाहिकेची असलेली कमतरता लक्षात घेता सध्या रुग्णवाहिका वितरणाचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे। अशातच आता जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाकडे 140 रुग्णवाहिका झाल्या असून यातील 115 रुग्णवाहिका या सुस्थितीत असून उर्वरित या निर्लेखित करण्यात आल्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात आता शासनातर्फे 6 CSR मधून नवीन ॲम्ब्युलन्स आमच्याकडे हुडकोनी प्रदान केली आहे। जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 115 ॲम्ब्युलन्स आमची कार्यरत आहेत आणि 108 ची जी ॲम्ब्युलन्स आहे ती 14 ॲम्ब्युलन्स आमच्याकडे वेगळे ठिकाणी कार्यरत आहे। तरी मागचे काही महिन्यांमध्ये रोड ॲक्सिडेंट किंवा कार्डियक केसेस यामध्ये ॲम्ब्युलन्स पोहोचण्यामध्ये किंवा सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये खूप त्रास येत होता। त्यामुळे थोडा पाठपुरावा करून एक ॲडव्हान्स्ड लाईफ सिस्टमची ॲम्ब्युलन्स पण आम्हाला CSR मध्ये 2 महिन्यापूर्वी मिळाली आहे। ही टोटल ॲम्ब्युलन्सेस आता आमच्याकडे 115 + 6 121 + 14 108 ची ॲम्ब्युलन्सेस पूर्ण साठा आता जिल्ह्याकडे उपलब्ध आहे। आणि नक्कीच जिथे ज्या एरियाजमध्ये आता अजून ॲम्ब्युलन्स कमी आहे, जसे की नवसंजीवनी गाव, आमचा आता प्रयत्न चालू आहे की प्रत्येक PHC साठी पण आम्हाला 2 ॲम्ब्युलन्स नवसंजीवनी एरियामध्ये घेता येईल, ज्याच्यामुळे एक ॲम्ब्युलन्स जर बिझी आहे तर दुसरे पेशंटला दुसरी ॲम्ब्युलन्स जाऊन घेऊ शकते। या सगळे प्रयत्नांनी नक्की जिल्ह्याचा जे पब्लिक हेल्थचा आमच्या सर्व्हिस डिलिव्हरीचा मानस आहे ते नक्की चांगला होतील। धन्यवाद।